हा कुणाल बोलतोय अलिबाग जायचं ना. कुणाल बोलतोय अलिबाग बीचला जायचं आहे. बाकी काय बोलते लोक की मला लवकर यायचं आणि स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करायची आहे. नाही 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 अलिबाग नाही, कारण त्याला भरपूर टाइम लागणार आहे. तर हा बरोबर ना. हा हे तर मेन आहे. सर्व चौघांचं त्रिकुटामध्ये आहे, चौकुट आहे, कार्टून फॅमिली आहे सर्व. बरोबर ना. आणि आज आम्ही एकत्र आलोय, खूप आनंद वाटतोय. हा या चौघी चला पार्टी कम ऑन. ये वाहून गेला तुझा मेकअप नसतो काय, तुझा साधारण सिंपल असतं. पहिले 24 जणी पुढे त्या 24 पुढे व्हा. पाठीमागे सर्व मंडळी जपले आहेत, मित्र पण आहेत आणि सर्वांचे मिसेस आहेत. पेलकर, दहिंबेकर, कडव आणि दर्पे कंपनी. तर सर्वांची बघा, पहिले सर्व सिंगल होते, आता सगळ्यांचे डब्बल आणि ट्रिबल पण झालेले आहेत. हे ट्रिबल आहेत, बाकीचे सिंगल पण आहेत. हे काय बकऱ्याचं मटण आहे ना. हे काय बकऱ्याचं मटण बनवलेलं मस्त. आणि कुकर मध्ये काय आहे, आणि हा मटणाचा रस आहे ना, जबरदस्त. आणि हे काय कोलबी आहे ना, बघा तरी बघा एकदम चमचमीत आहे, जबरदस्त बनवलं उमेशने. आणि हे मॅरिनेशन कसलं केलंय, तंदुरीचं मॅरिनेशन. आता थोड्या टायमाला तंदुरी बनवायला सुरुवात करणार आहे. बोकडाचं मटण आहे, कोलबी आहे, आणि आता ही तंदुरी मॅरिनेशन करून ठेवूया, थोड्या वेळ बनवणार आहे. चला आता आपण जरा पुढचं काम करूया. नमस्कार मंडळी, कोकण इंडियन चायनामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे परत एकदा. आज एक नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आपण. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आपण शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना एक ग्रुप असतो आपला, आणि तो ग्रुप एकदा आपला सुटला की आपण किती वर्षांनी भेटू हे कोणालाही माहीत नसतं की कुठे भेटू आणि कसं भेटू. तर माझा ग्रुप येणार आहे, मी जिथे जॉबला होतो मुंबईला, म्हणजे जुईनगरला. तर तिथे सर्वांची आमची गाठभेट झाली होती. असे खास मित्र होते. बरेच वर्षानंतर, म्हणजे जवळजवळ 17 ते 18 वर्षानंतर आम्ही परत भेटतो आहे. म्हणजे फोन वगैरे आमचे असे चालूच असायचे, आज येतो उद्या येतो असं आमचं चालायचं फोनवरती. बहुतेकशे माणगाव रोहाचेच आहेत 3 मित्र. सर्वांनी मिळून एक असा प्लॅन केला आहे की आज आपल्याला इथं भेटायचे. त्याच्यामध्ये दोघेजण इथे एकदा येऊन गेलेत, विनोद म्हणून तो 2 वेळा येऊन गेला आहे. आणि पेलकर पण आहेत, ते पण एकदा येऊन गेलेत. आणि उमेश कडव एकदा आले नाही आहेत. तर तिघे पण येणार आहेत. तेव्हा आमची फॅमिली नव्हती, फक्त सर्वांची जस्ट लग्न झालेली होती जेव्हा आम्ही जुईनगर होती तेव्हा. त्याच्यानंतर आम्ही भेटलो ना. आता सर्वांची मुलं जवळ 18, 19, 20 वर्ष या वयाचे आहेत. तर सर्व फॅमिली बरोबर येणार आहेत, आपलं कुटुंब घेऊन येणार आहेत. आणि आता ते निघाले आहेत रोह्यावरून येताना ते काय आणतात का मला माहीत नाही. ते बोला आम्ही काहीतरी मच्छी वगैरे घेऊन येतो. तोपर्यंत दुपारचा प्रोग्राम असा असणार आहे, डाळ भात आणि काहीतरी मच्छी असणार. आणि संध्याकाळीनंतर जोरात कार्यक्रम असणार आहे, म्हणजे काहीतरी अजून चिकन वगैरे, अजून काय मच्छी वगैरे जाऊन आम्ही घेणार आहे अलिबागवरून. असंच प्रत्येकाने मित्र आहेत त्यांना भेटलं पाहिजे, त्यांच्याबरोबर और थोडा तरी टाईम आपण घालवला पाहिजे. वर्षातून एकदा किंवा 2 वर्षातून 3 वर्षातून जेव्हा जमेल तसा. कारण मित्रच सर्वस्व असतात, कधी पण धावून येणारे असतात. आणि आपण आयुष्यामध्ये काय कमवतो तर फक्त मैत्रीच कमवतो. आणि एकामेकाचे जिवलग संबंध असतात ते जपायचे असतात. आणि तो आम्ही प्रयत्न केलेला आहे, कायम आम्ही सर्व संपर्कात असतो. एक आहेत मुंबईला कामाला आहेत, आणि बाकीचे दोघांचे चायनीज गाड्या आहेत, ते सर्व मोठमोठ्या हॉटेलमधून कामाला होते. उमेश कडव आणि विनोद दहिंबेकर, त्यांना चांगलं ते कुक पण आहेत दोघे पण. तर आजचं जेवण दुपारचं आम्ही असंच बनवणार आहे साधं. आणि संध्याकाळी विनोद दहिंबेकर आपल्याला चांगलं कुकिंग करून देणार आहे, किंवा फिश वगैरे बघू काय भेटतं ते, त्या हिशोबाने आम्ही जेवण बनवणार आहे. तर संध्याकाळचं जेवण तेच बनवणार आहेत. चला तर त्यांची वाट बघतोय मी. जेवण झालेलं आहे, मला वाटतं बहुतेक ते नाश्ता वगैरे करून येतील असा मला अंदाज आहे. कारण ते निघाले आहेत 8 वाजता बोलले मला, आम्ही निघतो. पण किती वाजता निघाले काय मला माहीत नाही. तर आता मी त्यांना जस्ट कॉल करणार आहे. चला मित्र सर्व मिळून एन्जॉय करू.
आणि 17 ते 18 वर्षानंतर आम्ही भेटतोय, तर भरपूर गप्पा गोष्टी राहणार आहेत संध्याकाळी. आणि एकदम बघा इथे मी त्याने सांगितलं इथे झाडाखाली आपल्याला बसायचं आणि गप्पा गोष्टी करायच्या सावलीमध्ये. तर इथेच आपल्याला बसायचं आहे बघा. ही जागा मी फिक्स केल्या माझ्या पाठीमागे. तर तिथे सर्वांच्या गप्पा होणार आहेत. चला. आणि भरपूर मजा येणार आहे. विनोद म्हणजे भरपूर कॉमेडी आहे. तो प्रत्येक गोष्टीमध्ये सिरियसली घेत नाही, कॉमेडीच करत असतो कायम. तर चला त्यांची आपण वाट बघूया. येतीलच एवढ्याच बघू कॉल करून कुठपर्यंत आमची सर्व मित्रमंडळी आले. तर मित्रमंडळी आले, टेम्पो आले त्यांचं बघा. आता पुढे बसलेत उमेश कडव आणि आता सर्व उतरणार. आंबोशी आहे पुढे, आंबोशी. भरपूर उशीर गेलाय, उशीर भरपूर गेलाय. हा ये इकडे ये. पहिले आपली ह्याच्यामध्ये जाऊ दे. टोपी काढ ना. मग तुझ्यासारखं जा काही. हे जा हे पहिले फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये ठेव. काय आहे? हे फ्रीज लावायचं. ते फ्रीजमध्ये ठेवून द्या. हा फ्रीजमध्ये वर ठेवू की खाली ठेवू दे? खाली ठेवू की काय? खाली ठेवू की? ते आता कसं काय तुझ्यावरती नाही, आहे? आता बनवते कधी संध्याकाळी बनवणार. संध्याकाळी मटन. मग आता काय बनवायचं? आता काही डाळ भात बनवलेस ना, हा, त्याबरोबर भात. मच्छी हा फ्राय करू. मग ती मच्छी ठेव कुठची ती बघ. हा. मच्छी ठेव कुठची ती? मच्छी तो मटन. गॉगल वगैरे भारी आहे रे तुला एकदम. हा? सर्व थंड वगैरे मस्त घेऊन दे. हे बाहेर ठेव. हे जाऊ द्या. या काय बनवणार आहेस ना? हा, हे आता नाही नाही तुम्ही राहा, वांदा नाही. चिकूची बाग बघितली ना? अरे गाडी कोण नेली तिकडे? दिसतात सर्व? हा? चालू आहे, सर्व बोलतोय आपण. हा. हा. तर मंडळी आता सर्व माझे मित्र आहेत, 3 मित्र आहेत. सुभाष पेलकर आहेत, उमेश कडव आणि विनोद दहिंबगर कॉमेडी. तर सर्व त्यांची आम्ही जेव्हा जुईनगरला राहिला होतो तेव्हा सर्व सिंगल होते. काहींची लग्न झाली होती पण पूर्ण फॅमिली नव्हती. आता सर्व फॅमिली सकट ते आले अलिबागला. आणि आज आमचा छोटासा होता एक गेट टुगेदर, बरोबर. आणि तो आमचा सक्सेस झाला आहे. सकाळी आले आणि डाळ भात आणि त्यांनी मच्छी आणली होती. कुठची? सकला मच्छी आणली होती, जबरदस्त बनवली होती. हा विनोदनी जबरदस्त बनवली होती मच्छी. आणि ती जेवले, सर्व आराम केलाय. आणि आम्ही आता चाललोय किम बीचवर सर्व. चला जाऊया किम बीच. कुणाल बोलतोय अलिबाग जायचं ना? कुणाल बोलतोय अलिबाग बीचला जायचं आहे. बाकी काय बोलतात लोक? किम बीचला लवकर यायचं आणि स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करायची आहे. नाही नाही नाही, अलिबाग नाही, कारण त्याला भरपूर टाइम लागणार आहे. तर हा बरोबर ना? हा हे तर मेन आहे. सर्व चौघांचं त्रिकुटामध्ये आहे, चौकुट आहे. कार्टून फॅमिली आहे सर्व. बरोबर ना? आणि आज आम्ही एकत्र आलोय, खूप आनंद वाटतोय. पुढच्या वर्षी पण एकत्र परत गेट टुगेदर करू. या ठिकाणी जमणार आहेत, बरोबर. चला जाऊया किम बीचला. ओके. हा या चोगून. चला पाटील, कम ऑन. ये वाहून गेला तुझा मेकअप नसतो काय, तुझा साधा आणि सिंपल असतं. पहिले 24 जणी कुठे? त्या 24 जणी पुढे व्हा. चौघींनी पाठीमागे सर्व मंडळी जपले आहेत, मित्र पण आहेत आणि सर्वांचे मिसेस आहेत. पेलकर,
दहिंबकर कडव आणि दर्पे कंपनी. तर सर्वांची बघा, पहिले सर्व सिंगल होते, आता सगळ्यांचे डबल आणि ट्रिपल पण झालेले आहेत. ट्रिपल आहेत, बाकीचे सिंगल पण आहेत. तर अशी सर्वांची मोठी फॅमिली आहे आणि तशी व्यवस्थित सुखात राहायची. चला आपण जाऊया किम बीचवर. तर मंडळी, आता आम्ही सर्व चालू आहेत किम बीचवरती. सर्व मंडळी आम्ही एकत्र जमलो, खूप मजा आली, सकाळपासून खूप धमाल केली. आणि आज फिरायचं म्हणून आम्ही चाललो आहेत किम बीचवर. आणि किम बीचवरती येऊन नंतर परत आम्ही जेवणाचा कार्यक्रम आहे, भरपूर काही नॉनव्हेज बनवायचं आहे आणि एन्जॉय करायचं आहे भरपूर टाईमपर्यंत. हा, गार पाणी घेतलंस ना? विनोद आलाय, पाणी पितोय गारेगार. गॉगल मस्त, मला तुझा गॉगल भारी आवडला विनोद. मला जबरदस्त आवडला गॉगल, मला आवडत नाही कधी पण गॉगल. नको, मी घेईन मी परत. पण मला गॉगल तुझा भारी आवडला. हा डी आहे ना, डी मला भारी आवडतो. आता सर्व बाहेर सर्व फोटोशूट करत आहेत, फोटो काढायचा कार्यक्रम बाहेर चालू आहे. आणि लेडीज मंडळी आहेत, म्हणजे सर्व महिला मंडळ सर्व काढतात फोटो, त्याला बसतायत. सर्वांनी ऍडजस्ट करून बसा. आणि हे कार्टून कंपनी, सर्व जेंट्स हे आहेत, बॉईज आहेत. पेलकर आणि कुणाल चाललेत बाईकने. आणि इकडे सर्व आहेत बाहेर. पेलकर चला. सर्व बाईकवरून अर्धे येत आहेत, दोघे जण 4 जण बाईकवर आहेत, बाकी जण सर्वांनी पाठीमागे जा, पाठच्या सीटवर ऍडजस्ट करून विनोद बसतो. सर्वांनी ऍडजस्ट करून बसा बरोबर. मग तेवढे राहतात ना मंडळी? हो, भरपूर ओके ना. बारक्या पोरीचा 3-4 बसतील पाठीमागे, 4 बसतील पाठीमागे, मध्ये 4 बसतील बरोबर. सर्व गाडी पॅक होते आणि 2 बाईक आहेत आमच्याकडे. बाईक पण एक स्कूटर पण आहेत, पण हे बॉईज आहेत ना, स्कूटर घेणार नाही, त्यांना बाईक पाहिजे बरोबर ना. हो. शायनर आहेत ना. दहीम वगैरे सर्वांनी ऍडजस्ट करून बसवूयात गाडीमध्ये. तुम्ही मध्ये 4 जणी बसशी आरामात. ऍडजस्ट करून बसा. दहिंबेकर पाठीवर बसू दे. सर्व ऍडजस्ट करून बसतात आणि किम बीचला जायचं. जास्त वेळ थांबायचं नाही आहे, स्विमिंग करायचं नाही, स्विमिंग घरी येऊन करायचं आहे सर्वांनी. ज्यांना करायचं त्यांनी स्कूटर काढायचे का विचार? स्कूटर काढू, स्कूटर काढायचे आहे. अजून एक आहे स्कूटी. देऊ काय? मग दोघं जण जातो मग आम्ही. स्कूटर काढूया काय? थांब बाबू, मग तू आरामात स्कूटर देऊ काय? स्कूटर नाही, पेट्रोलला चालत नाक्यावरती अडवणार. विनोद, कुणाला स्कूटरची चावी दे, मम्मीकडे चावी. गाडीमध्ये थोडी गर्दी होते त्याच्यामुळे. चला, कुणाला काय बोलायचं असलं तर बोलून घ्या. फायनली आता आम्ही चालू आहेत किम बीच वरती. सर्व मंडळी ऍडजस्ट करून बसलेले आहेत, महिला वर्ग. आणि इकडे बसलेत कडव साहेब आणि पूर्ण फॅमिली आपली सर्व पाठीमागे. आणि कुणाल आणि त्याचं का नाव सुभाष पोराचं ते पियुषचं नाव येतं, सानिध्य आणि कुणाल दोघे जण रायडर आहेत. ते बसलेत बाईक वरती आणि पेलकर आपल्या बाईकवर आहेत. आणि त्याच्यावर कोण आहे? वनमॅन शो नाही, पियुष आहे. तर ते म्हणजे 4 माणसं आपली गाडीवर आहेत, 2 व्हीलरवर. आणि बाकी सर्व ऍडजस्ट करून कारमध्ये बसलेले आहेत. तर थोड्या वेळात जरा फिरायचं आहे, जास्ती नाही फिरायचं आहे. परत घरी येऊन स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करायची आहे. बीचवर फक्त फिरायला पाहिजे मुलांना, त्याच्यासाठी आम्ही चाललेलो आहेत. बसायला जमतं ना बरोबर, कम्फर्टेबल आहे. हा, कम्फर्टेबल पाहिजे. तर सकाळपासून खायची वगैरे धमालच होती. थोडं जेवायला लेट झालं ना आपल्याला. हो. हा, पेलकर लांबून आलं ठाण्यावरून, त्यानं येईपर्यंत थोडा उशीर झाला, त्याच्यामुळे आम्ही लेट जेवलो त्यांच्याबरोबर. पण आले, लोकेशन त्यांना चुकीचं मिळालं. हा, आणि त्याच्यामुळे त्यांना शोधायला इकडे तिकडे करून टाइम लागला बरोबर ना. पोरं असतायत. हा, असू दे. मोबाईल स्विच ऑफ झाला. मेन म्हणजे मॅटर काय झालं की पेलकरांचा मोबाईल स्विच ऑफ झाला, 35% बॅटरी होती, त्याच्यामुळे ते अडकले. आम्हाला हा प्रश्न पडला की आता ह्यांना शोधायचं कुठे. पण आम्ही जेवायला बसतानाच ते निघाले
आणि आमच्यापर्यंत पोहोचले. जेवून पोलीस स्टेशनला जाणार. आम्ही जेवणार होतो आणि नंतर बोला यांचा आपण शोध घेऊ बाईक करून, पण टायमाला ते जेवण हजर झाले. ती एक चांगली गोष्ट झाली. म्हणजे पार्किंगला गाडी लावली आता, पार्किंगला गाडी लावली आणि चाललो आता मी बीचवर. त्या साईडला जिथे त्यांना मी ड्रॉप केलं आहे तिथे पार्किंग फुल होती आणि आता मी चाललो आहे बीचवर. कारण सगळी मंडळी जी आले आहेत ती सर्व गेलेत बीचवर. आता इकडे बघा पार्किंगची जागा नाहीच आहे, पण काय कुठे घुसवायची गाडी आणि तिथे पार्किंगचे पैसे घ्यायचे, तर तो विषय वेगळा राहिला. चला आपल्याला गाडी लावायला मिळेल व्यवस्थितपणे. आणि कुठेही आपण जरी गाडी लावली तरी आपल्याला ते गाडी लावू देणार नाही. सांगणार की इथे पार्किंग आहे, तुम्हाला पैसे द्यावे लागतील. चला जाऊया बीचवर. सगळी मंडळी गेलेत बीचवर, पण जाऊ बीचवर आणि मजा घेऊ, थोडं बसूया. कुठे गेले कुणाला काय माहिती नाही, सर्व पुढे गेले आहेत. बघू शोधायला लागतील मला कुठे गेले ते. आहेत दिसले मला सर्व सापडले. हे बघा हे आमची पब्लिक इकडे उभे आहेत सर्व. हाय हे बघा सगळे महिला मुले इकडे. हो मागे बघा हे काय पाण्यात का पवायचं का तुम्हाला? नाही हा, विनोद? उड्या मारू दे, मजा करू दे. फेल कर, उडी मारून या. नको या चार लोक गेलेत कारण आम्हाला स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करायचे आहे. आणि बघा मस्तपैकी सूर्यास्त होईल आता. तीन बीचला आलो आहेत आम्ही. पुन्हा चालस कुठे? सनसेट जाम असतात ना काय? विनोद फॉरेनर आहे, एकदम मस्त इजी चेअरवर बसलाय, गॉगल लावून सनसेट बघतोय. बरोबर ना? सर्वच आहे आपण. मस्त सनसेटचा टाइमच एक जबरदस्त असतो ना. काय नव्हतं. आत्ता मी आलो आहे केम बीचवरून आणि केम बीचवरून आल्याच्या नंतर सर्व गेलेत स्विमिंग पूलमध्ये. कारण सर्व रेती वगैरे पाहायला लागले होती, त्याच्यामुळे डायरेक्ट ते स्विमिंग करणार होते. काय काय बनवलं आहे विनोदने आणि कडवने दुपारी. कारण दुपारी मच्छी बनवली होती, सकला मच्छी बनवली होती आणि दुपारच्या नंतर थोडं मटण बनवून ठेवलं होतं उमेशने. कारण संध्याकाळी उशीर व्हायला नको म्हणून. तर अजून चिकन आता आम्ही येताना केमवरून आणलं आहे आणि ते बहुतेक त्याने मॅरिनेट करून ठेवलं वाटतं. बघूया ते काहीतरी त्यांना भाजायचं आहे चिकन, तर त्याच्यासाठी ते करून ठेवलं आहे. ते जाऊन किचनमध्ये बघूया काय काय केलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही पार्टीला सुरुवात करणार, म्हणजे पूलमध्ये जाऊन जरा धमाल करणार आहेत. पुढचा व्हिडिओ मला काढायला भेटेल का माहिती नाही, कारण मजा करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ काढण्यात मी टाईम नाही हे करणार. तर त्याला जाऊन बघूया किचनमध्ये त्याने काय काय बनवलं ते.
हे काय बकऱ्याचं मटण आहे ना? हो 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 हे काय बकऱ्याचं मटण बनवलेलं मस्त. आणि कुकरमध्ये काय आहे? रस आहे. आणि हा मटणाचा रस आहे ना? येस. जबरदस्त. आणि कोळंबी त्याच्या खाली आहे. हे काय कोलबी आहे ना? कोळंबी आहे. बघा तरी बघा एकदम चमचमीत आहे. जबरदस्त बनवलं उमेशने. आणि हे मॅरिनेशन कसलं केलं आहे? ते ह्याचं तंदुरीचं आहे. फक्त तंदुरीचं मॅरिनेशन. आता थोड्या टायमाला तंदुरी बनवायला सुरुवात करणार आहे. बोकडाचं मटण आहे, कोलंबी आहे आणि आता ही तंदुरी मॅरिनेशन करून ठेवूया. थोड्या वेळ बनवणार आहे. चला आता आपण जरा पुढचं काम करूया. कालचा गेट टुगेदर जबरदस्त झाला आणि आत्ता सकाळी सर्व निघून गेलेले आहेत. तर मंडळी रात्री खूप धमाल आली. रात्री झोपायला जवळजवळ 2 वाजले. 2 वाजता आम्ही झोपलो. मी बाजूच्या रूममध्ये आम्ही 4-5 जण झोपलो आणि बाकीची लेडीज कंपनी आमच्या रूममध्ये झोपली. त्याच्यानंतर सकाळी उठून लवकर ते निघून गेले, म्हणजे 9-9:30 वाजता. मी काही व्हिडिओ शूट नाही केला. थोडी नाश्ता बिष्टा त्यांना बोललो करू काय, तर नको बोलले. तर आपण ते लोकं वडापाव वगैरे काहीतरी खाणार होते. सर्व जेवण वगैरे जबरदस्त झालं होतं. चिकनचा बेत, मच्छीचा बेत आणि मटण पण जबरदस्त झालं होतं. कुणाल आणि सानिध्य हे 2 वाजेपर्यंत, जवळजवळ 2-2:15 वाजेपर्यंत रात्री बाहेर चुलीवरती चिकनच भाजत होते. तेवढं आम्ही 2-2:30 वाजेपर्यंत चिकन भाजून खात होतो. जे मॅरिनेट केलं होतं ते अर्ध उमेशने तळलं तव्यामध्ये, डीप फ्राय केलं. सुभाषच्या मिसेसने, सुभाषच्या पेलकरच्या मिसेसने डीप फ्राय केलं. आणि बाकीचे चिकन होतं तर ते सानिध्याने कुणालने रात्रभर ते भाजल्याने खात होते. आणि आम्ही पूलमध्ये मजा करत होतो. फुल धमाल आली. जेवलो वगैरे रात्री पत्रावळीवरती जेवलो. पत्रावळी मी आणल्या होत्या खास जेवायसाठी. आणि सकाळी 10 वाजता ते 9:30-10 वाजता निघाले रोह्यासाठी आणि 1-1.5 तासामध्ये ते पोचून गेले रोह्यामध्ये. तर असा हा आमचा गेट टुगेदरचा कार्यक्रम संपलेला आहे आणि खूप मस्त झालं. सर्वांना आनंद झाला. असे एकत्र सर्व फॅमिली जवळजवळ आम्ही 15 लोक तरी होतो. आम्ही टोटल सर्व मिळून 12 ते लोक होते आणि आम्ही 3-15 अशी 15 जणांचा जबरदस्त प्लॅन झाला होता. आता मला जायचं उमेशच्या घरी आणि सुभाष आणि पेरकरच्या घरी जायचं आहे माणगावला. तर बघू कधी योग येतो. तर आत्ता जाणार आहे मी गावाला मेमध्ये, समर वेकेशनला. त्याच्यानंतर येणार आहे पावसाळ्यामध्ये. तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप मजा आली. असं तुम्ही पण एन्जॉय करा. बाय.